नमस्कार, मैं अर्चना। स्वागत है आप सभी का KP24 न्यूज में। देखते रहिए मेरे साथ KP24 न्यूज में अर्चना, मुंबई। हाय गाइस, आज हम पहुंचे हैं राजनगर में और राजनगर में हम देख रहे हैं आगाड़ी ने आज तक इतने बड़े बड़े काम किए हैं, लोगों को बहुत सी सुविधाएं दी हैं और यही जो है हम डायरेक्ट जो है बात करवाते हैं और लाइव भी दिखाते हैं कि क्षितिज ठाकुर जी हैं जो क्या बोल रहे हैं, उनकी ही जुबानी हम आपसे जो है बात करवाते और सुनवाते हैं। जो नाला सोपारा विरार वसई की जान है और यही हम डायरेक्ट लाइव दिखाते हैं। परिसरामध्ये फिरत होता तेव्हा लोक अधिकाऱ्यांनी भांडत होते की आम्हाला पाणीचं कनेक्शन कधी मिळेल। आता खूप कमी ठिकाणी लोक बोलतात की आम्हाला पाणी मिळालंय पण प्रेशर कमी आहे। बरोबर, मैं आधी 2009ला कनेक्शन साठी लोक भांडत होते आणि ते भांडणार कोणाबरोबर तर आपल्याच लोकांबरोबर भांडणार। आता म्हणून मी विचारले की कनेक्शनचा विषय का प्रेशरचा विषय, तर काका बोले प्रेशरचा विषय। 23 तारखेनंतर मला कोणीतरी येऊन भेटावं, वैभव की आपले इथले कार्यकर्त्यांबरोबर कुठलाही कार्यकर्ता घेऊन मला भेटा। मी इंजिनियरला पाठवतो या परिसरामध्ये। काही ठिकाणी म्हणजे 2 कारणामुळे कमी प्रेशरनी पाणी येते। पहिलं कारण जे बऱ्याचशा चाळ एरियामध्ये निदर्शनात आलं की काही लोकांनी इलिगल पंप पाईपवर लावलेले आणि त्याच्यामुळे पुढच्या लोकांना पाणी व्यवस्थित मिळत नव्हते। हे पहिलं कारण आणि हे खास करून चाळ एरियामध्ये लोडबेरिंगचा जो परिसर आहे तिकडे निदर्शन आलं। स्ट्रिक्ट कारवाई आपण केली, जिकडे जिकडे आपल्या नजरेत आलं ते सगळे पंप काढून घेतले, त्या लोकांना वॉर्निंग दिली। परत जर पंप दिसले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, कारण की काही लोकांमुळे जर अख्ख्या परिसराला पाण्याचा त्रास होत असेल तर ते साफ चुकीचं आहे। म्हणून आपण आता गुन्हे दाखल करायला चालू केले। तर जे इंजिनियर मी 23 तारखेनंतर पाठवेल, सगळ्यात पहिला तर सर्व होईल की कोणी चुकीचा इलिगल पंप लावले असतील तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतील, मी आज जाहीरपणे सांगतो। कारण की तुमच्यामुळे जर बाकीच्या परिसराला त्रास होत असेल तर ते चालणार असेल। दुसरं कारण मी मगाशी बोललो तसं की जुने पाईप पडले असतील आणि लोकसंख्या वाढली त्याच्यामुळे पाणीचा पाईपचीच कॅपॅसिटी कमी आहे, पण लोकसंख्या वाढल्यामुळे तेवढं पाणी पुरू शकत नाही। पाईप अपग्रेड करायला आपण घेतलं। ह्या परिसरामध्ये जर पाईप अपग्रेड करायची गरज असेल तर ते इमिजिएटली पाईप अपग्रेड करायचं काम चालू होऊन जाईल। तुमच्या पाण्याच्या प्रेशरचा विषय ह्या 2 कारणामुळे अडला असेल। पाणीचा जण आपल्याकडे प्रॉब्लेम आता राहिला नाही। दुसरं काम तुम्ही काय सांगितलं, लाईटचं। इकडे 25-30 वर्षापासून किती लोक राहतात? आपल्याला ते दिवस लक्षात असतील जे जुने लोक आहेत की 6 तास दररोज लाईट जायची आणि अख्खा शुक्रवार म्हणजे सकाळी 6 वाजता जी लाईट जायची ती रात्री 12 वाजेपर्यंत अख्ख्या शुक्रवार लाईट जायची आणि म्हणून इंडस्ट्रीला आपल्या इकडे शुक्रवारला सुट्टी पडली। ती परिस्थिती काय राहिली नाही, पण इंडस्ट्रीमध्ये आज पण जी पारंपरिक शुक्रवारची सुट्टी आहे ती आज पण इंडस्ट्रीमध्ये शुक्रवारची सुट्टी। 408 कोटीची कामं 95च्या गव्हर्नमेंटमध्ये पप्पांनी मंजूर करून घेतली, त्याच्यामुळे ही स्टेबिलिटी आली। ही जी वारंवार दररोज 6 तास लाईट जायची, शुक्रवारी अख्खा दिवस जायची, ते बंद झालं आपलं। दुसरं कारण आता इरेग्युलर लाईट जाते। लोड शेडिंगचा विषय आपल्या तालुक्यामध्ये राहिला नाही। इरेग्युलर जी लाईट जाते त्याचं पण कारण काय आहे तर जे ट्रान्सफॉर्मर त्या परिसरामध्ये लागलेले त्या ट्रान्सफॉर्मरवर आजूबाजूला बऱ्यापैकी बांधकाम झालं आणि लोड त्या ट्रान्सफॉर्मरच्या कॅपॅसिटीच्या बाहेर गेला। हे एक कारण की जुने ट्रान्सफॉर्मर आहेत पण आजूबाजूचे बिल्डिंग वाढले तो अख्खा लोड त्या जुन्या ट्रान्सफॉर्मर पडला, म्हणून ते वारंवार ट्रिप व्हायला लागले। म्हणजे 200 kVA ची कॅपॅसिटी असेल आणि 400 kVA चा लोड टाकला म्हणून ते वारंवार ट्रिप व्हायला लागले, एक कारण। दुसरं कारण काय तर ओव्हरहेड लाईन जिकडे जिकडे गेलेल्या तिकडे कावळा कबूतर बसला, शॉर्ट सर्किट झालं का लाईट गेली, मग MSCBच्या कर्मचारीला जेव्हा जाग येईल तेव्हा तो त्याच्या फुरसतने येऊन ते रिपेअर मेंटेन करायला। मग अंडरग्राऊंड का होत नाही? म्हणजे माझं उत्तर तर पूर्ण होते, नंतर तुम्ही जेवढे थकत नाही तिथपर्यंत प्रश्न विचारायचे। तिसरं कारण काय, सबस्टेशन। सन सिटीला जे सबस्टेशन झालं, आपण वसईला सन सिटी गारच्या रस्त्यावर जे राईट साईडला बघतो सबस्टेशन जे झालं ते त्या 408 कोटीचा अख्ख्या तालुक्यासाठी झालं। त्याची कॅपॅसिटी आता कमी पडत चालली। 1700 कोटीची आपण कामं मंजूर करून घेतलेली आहे।
1700 कोटीमध्ये 3 सबस्टेशन, नारंगीला भूमिपूजन झालं, त्याचं काम चालू झालेलं आहे, जागा पण उपलब्ध झालेली आहे. दुसरं सबस्टेशन येत आहे सोपाराच्या बॉर्डरला, जी सुरक्षा स्मार्ट सिटी जी होती आहे तिकडे जागा उपलब्ध झाली आहे, त्याचं लवकरच काम चालू होईल. नारंगीचं तर काम चालू झालेलं आहे, सुरक्षा स्मार्ट सिटीमध्ये लवकरच काम चालू होईल. तिसरं सबस्टेशन येत आहे कामणमध्ये, त्याची पण जागेची अडचण होती, जागेची अडचण आपण सॉल्व्ह केलेली आहे. तिथे पण म्हणजे सुरक्षा स्मार्ट सिटी आणि कामणचं येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये काम चालू होईल. ह्या 1700 कोटीमध्ये हे 3 मोठी कामं घेतली. जिकडे जिकडे ट्रान्सफॉर्मर कमी कॅपॅसिटीचे होते आणि लोकसंख्या वाढली, ते ट्रान्सफॉर्मर अपग्रेड करायचं काम ह्या 1700 कोटीमधून होणार. आणि तिसरं काम बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं, अंडरग्राऊंड केबलचं काम ऑलरेडी चालू झालेलं. त्या अख्ख्या तालुक्यामध्ये 1700 कोटीमध्ये हे 3 प्रॉब्लेम आपले विषय संपतील, सॉल्व्ह होतील. मिळालं तुझं उत्तर? धन्यवाद. 1700 कोटीमध्ये. आणि हे जे मी बोलतोय, आपल्या सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत, आता जाऊन महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर बघा 1700 कोटी मंजूर झाल्यात का नाही झाल्यात, आणि हे जे मी सगळं बोललं त्याची कामं चालू झाल्यात का नाही झाले, तुम्ही आता स्मार्टफोनवर बघू शकता. तिसरं काम तुम्ही काय बोलले? रेशनिंग ऑफिसचं सर. रेशनिंग ऑफिस. त्रास होतोय सर. रेशनिंग ऑफिसचं मी भाऊजी पाटील साहेब, म्हणजे तुमचा द्वारकाचा टर्न, भाऊजीच्या इकडचा, चंद्रकांतच्या इकडचा टर्न, डॉन लेन, हे सगळे बायपास होऊन सोलंकी मेडिकलवरून डायरेक्टली आपला एंडला तुळींच्या इकडे निघणार. ह्या 2 ब्रिजमुळे बऱ्यापैकी ट्रॅफिक वेगवेगळी पसरली जाईल. जे आता एकच ब्रिजवर अख्खा बॉटलनेक होते, तो सगळा विषय आपला संपतो. हे मोठे ब्रिजेसमुळे आपल्या सगळ्यांनाच बऱ्यापैकी सोय. बाकी जय जय महाराष्ट्र. दादा आप एक बात बताइए, आज तक ऐसा कोई काम बचा है आपसे जो यहाँ नहीं कराया हो? नहीं, वैसा नहीं है. दुनिया में ऐसा कोई जगह नहीं है जिधर काम बचे नहीं है. लोगों की अपेक्षा बदलती है. आज रास्ता हो गया तो कभी बड़े रास्तों की मांग रहती है, पानी मिल गया तो ज़्यादा पानी की अपेक्षा रहती है, स्ट्रीट लाइट्स लगने की अपेक्षा रहती है, डांबर के रोड हो गए तो कंक्रीट की. तो अपेक्षा किधर भी दुनिया में ऐसा नहीं है कि 100% काम हो गए. लोगों का स्टैंडर्ड ऑफ लिविंग बढ़ता है, अपेक्षा चेंज होते हैं. एक काम हो गया तो अगले 4 काम उपस्थित आते हैं. हमें भी अच्छा लगता है कि जिस ताकत से हमारे साथ अधिकार से बात करते हैं, अलग अलग काम की अपेक्षा करते हैं, हमें भी अच्छा लगता है कि अपने लोग अपने से ही अपेक्षा करेंगे. तो आपकी नज़रों में ऐसा कौन सा काम बड़ा है जो नहीं हुआ है? अभी इंफ्रा के काम आपने सुने कि अलग अलग इंफ्रा के जो ब्रिजेस, 12 ब्रिजेस पूरे तालुका में, जो हमने कम करके कंबाइन करके 8 ब्रिजेस तक लाए हैं. रेलवे के 4 ब्रिजेस बड़े काम अप्रूव हो गए. हर हाईवे से लेके गांव तक जाने वाले रास्ते, कंक्रीट के रास्ते मंजूरी मिल गई है. कंक्रीट के सिर्फ रास्ते नहीं तो उसके बाजू में भी गटर का व्यवस्था, ताकि जो फॉरेस्ट ब्रिज से आने वाला पानी जो लोगों को तकलीफ देता है, वो हाईवे के गटरों से अलग अलग जगह पे दिशा मिल पाए वो पानी. तो ऐसे बड़े बड़े प्रोजेक्ट्स हमने ऑलरेडी लिए. हमारा नेता कैसा हो? देखिए जिस तरीके से अभी जो है, देखते रहिए मेरे साथ KB24 न्यूज़। मैं अर्चना, मुंबई। नमस्कार।